ब्रेकनंतर टॉकटाईमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि टॉकटाईमध्ये आपण बोलतोय काळजी मतिमंद मुलांची. पण त्याआधी आपण एक फोन घेणार आहोत. प्रल्हाद शिंगडे यांचा बुलढाण्याहून फोन आहे. प्रल्हाद, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम. हा, आपला प्रश्न विचारा. हा, आमच्या मतिमंद मुलगा आहे, थोडा म्हणजे बंदपणा करतो. त्याच्याकरता शाळा कुठली म्हणजे कुठली शाळा आम्हाला आसपासच्या कोणा शाळेत टाकायला लागून त्याला की तो बोलू शकेल आणि सुधरेल म्हणून सगळ्या. बुलढाण्याला ते राहतात तर हा, पण बुलढाणा हल्ली प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये शाळा आहेत. तर आपल्या जवळचे एखादे शहर असेल, नाशिक म्हणा, नागपूर म्हणा, इगतपुरी म्हणा, कुठच्याही जवळच्या शाळेमध्ये मात्र त्याला तुम्ही अवश्य घाला, घरी अजिबात ठेवू नका. कारण जर आपल्या मुलाचा विकास करायचा असेल तर ह्या स्पेशल शाळांमध्येच घालणं योग्य आहे. त्या शिक्षकांप्रमाणे ती मुलं शिकतात आणि वाढतात. तर अजिबात घरी न बसवता मात्र त्याला जरूर शाळेमध्ये घाला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्तरांमध्ये या शाळा निघालेल्या आहेत. मला वाटतं आपण जसं बोलतो की अनेकदा मुलं वाढतात, म्हणजे मुलं वाढायला लागतात किंवा एक पौगंडावस्था जसं मी मगाशी बोलली, तर मुलींच्या बाबतीत असं होतं की त्यांचे महिन्याचे प्रॉब्लेम्स असतात किंवा इतर महिना म्हणजे त्या अवस्थेतले भावना असतात ज्या अनेकदा आपल्या सर्वसामान्य मुलांना जसे होतात तसे त्यांनाही होत असतील. तर मग अशा वेळेला मुलांना कसं जपायचं असतं? नाही, आम्ही मुलींना तर ट्रेनिंग देतोच. जसं आपण आपल्या नॉर्मल मुलांना ट्रेनिंग देतो तसंच त्यांना देतो. फक्त त्यांना 2 महिने उशिरा समजतं, 3 महिने उशिरा समजतं. पण ती जी स्वच्छता असते त्या वेळची ती त्या मुली ऍक्सेप्ट करतात. त्याप्रमाणे आपण शिकवल्याप्रमाणे त्या मुली वागतात. फक्त त्यावेळेला मात्र त्यांच्या आहारात बदल करायलाच लागतो. कारण तेव्हा कॅल्शियमची कमतरता असते, लोहाची कमतरता असते. तर त्यावेळेला आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर आपण त्यांना तशी ट्रीटमेंट दिली, अगदी साधे लाडू आपण जे खातो ते जर पौष्टिक जास्ती लाडू केले किंवा आपण हल्ली पराठे पुष्कळ प्रमाणात करतात, तर ते जर आपण पौष्टिक पराठे केले तर त्या वयामध्ये त्या मुलींना त्या पिरियडमध्ये त्याचा नक्की फायदा होतो. आणि त्यांची कमतरता जी असते, चिडचिडेपणा असतो की आपला नॉर्मल लोकांचा पण होतो, तो तेव्हा त्यांचाही होतोच. तर तो आपोआप त्याला कमीपणा म्हणजे कमतरता ते भरून काढता येते आपल्याला. आपण एक फोन घेतो आहे वाशिंगहून. श्याम देशमुख यांचा फोन आहे. श्याम, आपला प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या मुलाला सेरेब्रल पल्सी आहे आणि त्याला तुम्ही शाळेत वगैरे टाक, तर त्याच्यामध्ये काही ऑपरेशन वगैरे असं काही इलाज आहे का? कारण तो आता चालत नाहीये आणि त्याच्या थोड्या टाईट झालेले आहे. ऑपरेशनसाठी जर म्हणाल ना तर फिजिओथेरपी किंवा जे आपले ऑर्थोपेडिक सर्जन असतात त्यांचा सल्ला घेतलेला जास्ती चांगला. कारण आपल्याला यामध्ये विषयात जास्ती ज्ञान नसतं. तर डॉक्टर जर सांगत असेल की तुम्ही ऑपरेशन करा तर तुम्ही अवश्य करा. कारण त्याच्याशिवाय जर त्यांच्यामध्ये सुधारणा होणार नसेल तर मग उपयोग नाही. पण जर डॉक्टर सांगतात ना, आपण जरूर, कारण त्याच्यासाठी त्या तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं जसं तुम्ही बोललात की मूल जन्माला आल्यानंतर जेव्हा अशा गोष्टी कळतात तेव्हा एक फिजिओथेरपीचं जे ते जरी त्यांना मुलांना वेळोवेळी मिळालं तर कमी होऊ शकतं. फिजिओथेरपीने तर नक्कीच फरक पडू शकतो. खूप प्रमाणात फरक पडतो. कारण ते मसल जे आखडलेले असतात म्हणजे त्या अवस्थेमध्ये त्यातनं ते सैल होऊन ती मुलं त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. फक्त ते त्यांच्या किती प्रमाणात अपंगत्व आहे त्याच्यावर अवलंबून असतं. नक्कीच. आपण पुढचा फोन घेतोय. अर्जुन चितोळे यांचा पुण्याहून फोन आहे. अर्जुन, आपल्याला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा मुलगा 28 वर्षाचा आहे. हॅलो. हा, प्रश्न विचारा आपला. हा मॅडम, माझा मुलगा 28 वर्षाचा आहे. हा. आणि तो लेट डेव्हलपमेंट म्हणून झालेला होता आणि वर्षाच्या नंतर तो म्हणजे चालायला वगैरे लागला आणि 3 वर्षाच्या नंतर तो बोलायला लागला. तर आता सध्या तर तो काय करतोय, 7वी पर्यंत त्याची शाळा झालेली आहे, परंतु आता सध्या तो काही करत नाही. पण मोबाईल वगैरे सगळं तो व्यवस्थित हाताळतो, परंतु मग काही करत नाही. तो त्यासाठी मला मार्गदर्शन पाहिजे होतं की त्याला कुठल्या शाळेत वगैरे घातलं पाहिजे का, काय केलं पाहिजे? शाळेमध्ये म्हणजे आता 28 वय म्हटल्यावरती 18 वर्षाची पार झालेली आहे मुदत. शाळेची मुदत जी असते 18 वर्ष ती पार झाली. तर ह्याच्यासाठी प्रौढ उद्योग केंद्र जे असतं तिथे तुम्ही त्याला घालू शकता. त्याला जर हातामध्ये जर चांगला जोर असेल तर आपल्याला झेरॉक्स मशीन त्याला घेऊन देता येतं, ज्यायोगे मुलं आपल्या पायावर स्वतः उभं राहू शकेल. घरघंटी आहे जी मुलं ऑपरेट करू शकतात किंवा माशांचा उद्योग जो असतो तो तिथे मुलं चालू करू शकतात. तिथे तुमच्या आजूबाजूला जर एखादं प्रौढ प्रशिक्षण केंद्र असेल किंवा कार्यशाळा असेल तिथे तुम्ही त्याला आवश्यक फाईल्स मुलं बनवू शकतात. म्हणजे या मुलांसाठी उद्योग पुष्कळ आहेत, फक्त आपल्याला त्याची माहिती पाहिजे. आणि धुळ्याजवळ मला वाटतं नाशिक आहे, नागपूर आहे, तुम्ही तिथे जर संपर्क साधलात तर तिथे मोठ्या मोठ्या उद्योग केंद्रांची शाळा चालू आहे त्याच्या वर्कशॉपमध्ये. तर तुम्ही जरूर तिथे, आणि स्वतः पण आपण प्रयत्न करू शकतो ना घरामध्ये आपण मशीन चालवू शकतो, फाईल बनवू शकतो, त्याच्यानंतर झेरॉक्स मशीन देऊ शकतो.
घरघंटी चालवू शकतो. आपण घरी खूप उत्पादन मुलांकडनं करून घेऊ शकतो. आपल्याला पुढचा फोन येतोय मेधा शर्मा यांचा मनमाडवरून. मेधा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम, माझी बहीण 10% मतिमंद आहे, पण ती शाळेत बसत नाही, त्यामुळे आम्ही तिला घरी काय ट्रीटमेंट देऊ शकतो? घरी म्हणजे शाळेमध्ये न जायला कारण काय आहे ते आधी शोधून काढलं पाहिजे. कारण शाळेमध्ये जेवढा त्यांचा विकास होतो तेवढा घरी होणार नाही. ह्याच्यासाठी ती का शाळेत जाऊ शकत नाही, तिला काही न्यूनगंड आहे का, भीती आहे का कुठल्या प्रकारची, ती का जाऊ शकत नाही, आधी ह्याची कारणं शोधली पाहिजे. म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग आधी तिचं करा आणि मग ती तुमच्या जवळपास जी शाळा असेल, तर नाशिकला तर 3-4 चांगले चांगले शाळा आहेत. इगतपुरीला आहे, मनमाडला सुद्धा मला वाटतं एक आहे शाळा, शेगावला आहे. आता आम्ही ठिकठिकाणी भेटी देतो, तर या सगळ्या चांगल्या शाळा आहेत. तुम्ही तिथे जाऊन संपर्क साधून का येऊ शकत नाही मुलगी, काउन्सिलिंग करा आधी आणि मग त्याप्रमाणे तिला उपाययोजना करा, पण घरी बसवू नका. मी तळमळीने सगळ्यांना सांगते की तुम्ही घरी मुलांना ठेवू नका, त्यांना कार्यशाळेत किंवा शाळेमध्ये आवश्यक दाखल करा. अगदी म्हणजे जेवढे फोन येतात त्याच्यातनं खूप प्रश्न उभे राहतात आणि खरंच खूप प्रश्न आहेत या विषयाबद्दल. आपण याबद्दल अजूनही बोलणार आहोत, पण आता टॉक टाइम मध्ये घेणार आहोत एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.